आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। प्रतिभा जाकणकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी। प्रतिभा जाकणकरांच्या खात्यावर 50 लाखांचे व्यवहार। नवले पुलावरील आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बलप्रयोग। लाठीचार्ज संदर्भात पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण। लेखी आश्वासनानंतर पीडितेच्या कुटुंबाची आंदोलन संपवण्याची इच्छा होती, पोलिसांची माहिती। 10वी-12वीच्या परीक्षा लवकरच डिजिटल पद्धतीने घेतल्या जातील, तर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सुतोवाच। कागदाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रित देण्याच्या सूचना। नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी। ससून रुग्णालयामध्ये आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण। आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलीस कोठडीत। नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिक जिल्हा अलर्टवर, तर पोल्ट्री फार्म चालकांना सतर्क राहण्याचाही इशारा। विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता।